काँग्रेस नेते आमदार अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड आहेत। तुम्हाला काही कल्पना होती की अशा प्रकारे हा राजीनामा अशोक चव्हाण देतील? कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मी पर्याय जे असतील ते मी 2 दिवसात सांगेल, मात्र अशा प्रकारे अचानकपणे राजीनामा देणं आणि अशी चर्चा आहे की काही आमदार सुद्धा काँग्रेसचे त्यांच्या सोबत आहेत। आमच्यासाठी तर खरं हे सगळं शॉकिंगच आहे, कारण काल आमच्याबरोबर ते होते, आम्ही एकत्र कार्यक्रम त्या ठिकाणी केला, आमचे प्रभारी सुद्धा रमेश लद्राजी पण आमच्याबरोबर होते आणि त्यानंतर त्यांचं प्रकृती स्वास्थ्य नाही असं म्हणून ते गेले आणि आज सुद्धा आमच्या कार्यक्रमात ते येणार होते आणि दुर्दैवाने हा राजीनामा त्या ठिकाणी दिसला। खरं तर मला सांगायला पाहिजे की वर्षा गायकवाड असेल किंवा अशोक चव्हाण जे असतील या सगळ्यांना जर चेहरा कोणी दिला तर तो काँग्रेस पार्टीने दिला। काँग्रेस पार्टीने त्यांना विविध पदं दिली, मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की आता ते CWCचे मेंबर आहेत, आमची कमिटीसुद्धा महाविकास आघाडीची त्याच्यामध्ये सुद्धा ते त्या ठिकाणी आहेत आणि महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावायचं काम करत आहेत। त्यामुळे त्यांना काँग्रेस पक्षाने संधी दिली। आज देशासमोर एवढं मोठं आव्हान आहे, तर आमचं त्यांना सुद्धा आव्हान आहे की काँग्रेस पक्षाची आणि देशासमोरच मोठं आव्हान असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की देशाची लोकशाही, संविधान मोठ्या प्रमाणामध्ये आज बघतोय आपण की काय गुंडाराज महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे। ज्या तऱ्हेने निखिल वागळे जे असतील किंवा गणपत गायकवाड असतील किंवा घोसाळकरांची हत्या झाली असेल त्यानंतरचे स्टेटमेंट असतील, या सगळ्याला जर बघितलं तर आज कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये गुंडाराज आणि त्या जगाची परिस्थिती असताना आज लढण्याची आवश्यकता आहे। तुमच्या बैठका चालू होत्या लोकसभा जागा वाटपासंदर्भात, ते आता म्हणतात की जलद गतीने ते काम होत नव्हतं, तिथे कुठे नाराजी दिसली अशोक चव्हाणांची? कारण चर्चा काही दिवसांपासून होती की अशा प्रकारे अशोक चव्हाणांबद्दल चर्चा अनेक वेळा आपण बघितल्या। नाही, मला हेच सांगायचं आहे तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता देशासाठी आपल्या सगळ्यांना लढायचं आहे। देशाचं स्वातंत्र्य टिकवायचं असेल, संविधान टिकवायचं असेल आणि लोकशाही टिकवायची असेल तर आता आपल्याला एकत्रपणे लढण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच मी मागासपासून सांगते की ही म्हणजे आता खूप मोठी लढाई आहे। अशा वेळेला त्यांनी काँग्रेस पक्षाबरोबर काँग्रेसच्या ज्या ज्या नेत्यांना काँग्रेसने मोठं केलं, ज्या ज्या नेत्यांना काँग्रेसने विविध पदं दिली, या लढाईमध्ये उतरायला पाहिजे आणि म्हणून आमचं त्यांना राहील की त्यांनी 2 दिवसामध्ये निर्णय घेण्यापेक्षा त्यांनी वापस आपला राजीनामा घ्यावा आणि त्या ठिकाणी काँग्रेस पार्टीचं काम करावं। यासाठी मी सांगते की ह्या बैठकांच्या माध्यमातून चर्चा सुरू होत्या, वंचित आघाडीची सुद्धा त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि सक्रिय सहभाग होता या सगळ्या चर्चेमध्ये 100%। ते 100% त्या ठिकाणी होते आणि मला एक गोष्ट सांगायला पाहिजे की ज्या तऱ्हेने आता मोदीजींना माझे 2-3 प्रश्न आहेत। मोदीजी एका ठिकाणी 400 पारच्या गोष्टी बोलतात आणि पक्षामधल्या इतर लोकांना तोडण्याचं काम करतात। कशासाठी चाललंय हे सगळं? म्हणजे भाजपची जी नीती आहे ना की सरकारी यंत्रणांचा दबाव करून त्या ठिकाणी विविधतेने लोकांना घेणं आणि त्यानंतर क्लोजर रिपोर्ट देणं ही कुठेतरी थांबली पाहिजे। अध्यक्ष संदर्भात थोडीशी नाराजी होती अशी पण चर्चा आहे। अशोक चव्हाणांनी ती बोलून दाखवली नाही, पण नाना पटोले संदर्भात काही नाराजी होती का असं काही म्हणजे एकंद पक्षामध्ये दिसलं का? ते CWCचे मेंबर आहेत आणि मला असं वाटतं की ते इतके सिनियर आणि ज्येष्ठ नेते आहेत, ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि काही गोष्टी जरी असल्या तरी शेवटी पक्षांतर्गत तुम्ही बसून तुम्ही कुठली गोष्ट सॉल्व्ह करू शकता, पहिली गोष्ट। दुसरा प्रश्न असा आहे की आज गरज कोण पक्षाला आहे? आज भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे, आज राहुलजी लढतायत, आज खरगे साहेब लढतायत। ज्या वेळेला आज संसदेमध्ये आणि रस्त्यावरती लोकांना लढण्याची वेळ आलेली आहे त्यावेळी आपण कशासाठी हा निर्णय घेतला असेल? तुमचं काय आकलन सांगतं? कारण तुम्ही पण दीर्घकाळ काँग्रेस पक्षासोबत आहात, तर तुमचं काय आकलन सांगते की काय नेमकं काय असं घडलं की अशोक चव्हाणांना अशा प्रकारे पक्ष सोडावा लागला? एवढी पदं तुम्ही जसं म्हणता एवढी पदं सुद्धा त्यांना दिलेली आहेत। नाही, मला असं वाटतं की त्याने त्यांच्या निर्णयावर विचार करावा। आज देशासमोरचं मोठं युद्ध आहे, आज लोकशाही ज्या वेळेला खतऱ्यामध्ये आहे त्यावेळेला त्यांनी निर्णयाच्या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे, हे माझं पहिलं म्हणणं आहे। दुसरं, तुम्ही जे मला प्रश्न विचारता की त्यांनी असा का निर्णय घेतला, मला माहित नाही, कालपर्यंत ते बसले होते मीटिंगला, राज्यसभेची उमेदवारी देणार असंही म्हटलं जातं। आता हे तुम्हाला जे माहिती आहे ना खबर, हे आम्हाला माहिती नाही। एक गोष्ट, आता तुम्हाला सुद्धा काही गोष्टी चांगल्या तऱ्हेने माहिती आहेत की आज ज्या ज्या लोकांना घेण्याचं काम चालू आहे, एका ठिकाणा परिवारवादावर बोलायचं, नरेंद्र मोदी साहेब एवढ्या मोठ्याने परिवारवादावर बोलतात, मिलिंद देवरांना घेतात त्यांच्या पक्षामधले, एका ठिकाणी बाबा सिद्दीकींना घेतात आणि हे काही चढाओढ लागली आहे का भाजपामध्ये? एकनाथ शिंदे आणि काय म्हणतात देवेंद्र फडणवीसमध्ये, देवेंद्र फडणवीस साहेब इतक्या दिवस कुठे होते? ज्या वेळेला घोसाळकरचा प्रश्न विचारला त्यांनी त्यावेळेला सांगितलं की आता म्हणतात आगे आगे देखो होता है। नाही, मला तेच बोलायचं की ज्या वेळेला त्यांची गृहमंत्री म्हणून भूमिका काय आहे? जेव्हा कायदा सुव्यवस्थे महाराष्ट्रामध्ये प्रश्न झालेत, आज नागपूरमध्ये खून होत आहेत, काल परवा पुण्यामध्ये पुन्हा बंदुकीच्या गोळ्या झाडल्या गेल्या, ज्यांच्या आमदारांबद्दल प्रश्न विचारला पाहिजे त्याच्याबद्दल भूमिका काय? गणपत पाटलांबद्दल, गणपत गायकवाडांबद्दल असं आहे की गणपत गायकवाडांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला,
अरे म्हणजे काय चाललंय का या राज्यामध्ये? पक्ष आता पुढची भूमिका काय ठरवणार? कारण अशी माहिती आहे की आता बाळासाहेब थोरात असतील, त्यासोबत नसीम खान आहेत, ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आहेत, ते बैठका घेतात, काही आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत. पुढची काँग्रेसची भूमिका काय आहे? कारण एक मोठा धक्का आहे काँग्रेसला. बघा, आम्ही सर्वांशी बोलत आहोत, नगरसेवकांशी बोललेलो आहोत, त्या ठिकाणी आमच्या आमदारांशी बोलत आहोत. काही आमदार या ठिकाणी येतात, काहींनी ट्विट सुद्धा केलेले आहे की आमच्याबद्दल जे अफवा पसरवण्याचं काम आहे. मला वाटतं अफवांचा बाजार पण आता थोडा बंद केला पाहिजे. सातत्याने प्रत्येकाला मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आज लोकप्रतिनिधीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत, आज सरकारी यंत्रणांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. कधी नव्हे ते न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत की असं होणार आहे, तसं होणार आहे का. दुसरी सगळ्यात महत्त्वाची ब्युरोक्रेसीवर त्या ठिकाणी. आणि मला सांगा, तुम्हाला लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हवाय का नको आहे? म्हणजे तुम्ही जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चाललाय हा. म्हणजे विरोधी पक्ष म्हणजे जनतेचे प्रश्न मांडतो किंवा विरोधी पक्ष म्हणजे सरकारच्या चुका दाखवतो, हे पण तुम्हाला बघायचं नाही. म्हणजे किती असंवैधानिक काम चाललेलं आहे. ह्या देशाच्या इतिहासामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा जो उल्लेख राहील तो बरोबर राहणार नाही, मी सांगते तुम्हाला. कारण ज्या तऱ्हेने दडपशाहीचा, हिटलरशाहीचा त्यांचा उपयोग चाललाय आणि राज्यामध्ये 2-2 पक्ष तोडले, आता तिसऱ्या ठिकाणी लोकांना घेण्याचं काम चालू आहे. एका ठिकाणी सांगायचं की 70,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांचा क्लोजर रिपोर्ट द्यायचं. काय झालं? प्रश्न काही चर्चा चालू आहे तुमच्या आपसात पक्षामध्ये? नक्कीच आमचे ज्येष्ठ त्यांच्याशी बोलत असतील, आमचे ज्येष्ठ त्यांच्याशी बोलतील. त्याचबरोबर इतरही जे नेते आहेत आमच्या सगळ्यांशी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत, बोलत आहोत. पण मी जसं सांगते तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाची आज कधी नव्हे ते प्रश्नचिन्ह हे पत्रकारांवर सुद्धा आलेलं आहे. हे लक्षात ठेवा, जो चौथा स्तंभ आहे. म्हणजे ह्या सगळ्या लोकशाहीच्या 4ही स्तंभांना प्रश्नामध्ये आणण्याचं काम केलं. महाराष्ट्र राज्य, ज्याला शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, अशा समाजसुधारक महाराष्ट्राला, त्या ठिकाणी महात्म्यांच्या महाराष्ट्राला, संतांच्या महाराष्ट्राला, राजकारणाला गलिच्छ करण्याचं काम भाजपाने केलेलं मोठं पाप आहे असं माझं म्हणणं आहे. आणि ज्या तऱ्हेने त्यांचं राजकारण चाललंय, तोडाफोडी करा, 400 के पार बोलता ना तुम्ही, 400 के पार जातच नाही आहेत माझं म्हणणं आहे. ही तुमची घबराहट आहे, तुम्हाला भारत जोडो न्याय यात्रेची घबराहट आहे, म्हणून तुम्ही सगळे हे करताय, मला असं माझं त्या ठिकाणी म्हणणं आहे. त्यामुळे ह्या होत्या वर्षा गायकवाड. त्यांनी सांगितले की फोडाफोडीचं राजकारण भाजपकडून केलं जातं आहे आणि ज्या प्रकारे अशोक चव्हाणांनी जो राजीनामा दिला आहे त्यावर आता काँग्रेसचे जे पक्षश्रेष्ठी आहेत ते बैठका घेत आहेत, आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. कॅमेरामन मनोज जयस्वाल समे वेदांतने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.